तर नमस्कार मंडळी, आज आपण आलोय नवीन ब्लॉग घेऊन. नवीन ब्लॉग आता काय करायचं आहे म्हणून पावसाळा चालू होता, पण आता सध्या आहे उन्हाळा म्हणजे ऊन पडले. आणि आम्ही आता इथं कणी खेकडं पकडायला आलोय. याचा आता एक सळी घेतल्या आणि त्याला दोरा बांधलाय. त्याला जरा आपण कणी बकऱ्याचा आतडे कोतळा लावायचा आणि जरा सोडून बघतो त्यात काय खेकडं गावतात काय, आणि तुम्हाला दाखवतो. आज जरा खेकडं पकडण्याचा आपल्याला योग आला. इथं मी आलो, इथं मागं बघा कोण आहे, आकाशराव, आणि इकडं मागं प्रशांत ठोंबरे इंजिनियर आपले असतात की नाही कायम, ते अशा पद्धतीने आम्ही आलोय आता. आणि आता खेकडं पकडतोय. आता बघू आम्हाला सापडतात काय ती. आता तिथला प्लॅन फसला, आम्हाला काही तिथं खेकडं मिळालं नाहीत. आणि आता आम्ही चाललोय इकडं येळगुडच्या वड्यावर. येळगुडच्या वड्यावर तर मिळतात काय बघू खेकडं. ही एवढी मला खेकडं आम्हाला गावलेली आहेत. आता ते खेकडं पकडताना की नाही आम्हाला ते अंधार असल्यामुळे व्हिडिओ करता आला नाही. अशी नांगबिंग आम्ही सगळी मोडून असं पेंद सगळं सेपरेट करून की नाही मस्तपैकी स्वच्छ तयार करून यथेच्छ ठेवलेलो बघा. तर पकडलेले सगळे खेकडे आहेत ना, त्याचा आपल्याला इथं मस्तपैकी की नाही जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आता ते खेकडं पकडलंय कसं हे आपल्याला त्याचं शूट फार कमी मिळालंय. ते मिळालंच नाही म्हणा जवळजवळ. आता तुम्हाला सांगतो, इथं आतमध्ये गेल्यानंतर की नाही आता तुम्हाला दाखवतो की बाबा आपण जे खेकडे पकडलेत ते कशा पद्धतीनं तयार करायचे ते तुम्हाला दाखवतो. तर आणलेली जी खेकडं आहेत की नाही ते खेकड्याची जी पेंद वगैरे बाकी असतील हे जे आहेत ना, हे सगळं की नाही इथं बारीक करण्याचं काम चालू आहे. हे सगळं बारीक करून त्याचा अशा पद्धतीनं की नाही पूर्ण बारीक करून की नाही त्याचं सगळं हे करायचं. इथं दर्शन भाऊ आहे आपला छानपैकी. बघा नांगा बघा कसा आहे क्वालिटीमध्ये. एवढे मोठे खेकडे सापडले आहेत आपल्याला छानपैकी. हे अशा पद्धतीनं आहे. दुसरी गोष्ट इथं आहे, इथं आकाशराव आहेत छानपैकी. आणि इथं काय आलं, हे सगळं ना मिक्सरला बारीक करायचं असतं आणि वस्त्रगाळ करून की नाही त्याचं पूर्ण पाणी काढायचं असतं. ते सगळं पाणी काढून आपल्याला आणि त्याचा रस्सा फोडणी टाकायचा असतो. असं गणित तिथं असतं. त्यामुळं आम्ही आता जेवढे खेकडे होते ना ते सगळे एकत्र करून छानपैकी इथं तर वस्त्रगाळ करायची प्रोसिजर चालू आहे. हे बघा बघा हे अशा पद्धतीनं का नाही हे सगळे हे जेवढं नांगा आहेत का नाही त्याचा नांग्याचा पूर्ण रस्सा अशा पद्धतीनं आपण काढायचं चालू आहे. त्याचं पूर्ण पाणी काढायचं आणि तो रस्सा जो असतो किंवा तो जो पाणी असतं का नाही त्याचा आपल्याला फोडणी मारायचा आहे. असं गणित आहे. इथं अशा पद्धतीने चालू आहे. तिकडं मस्त चूल मांडल्या, त्या चुलीवर कणी आपल्याला बाकीचं पेंद वगैरे जे आहेत ना ते सगळं तिकडं फ्राय करायची प्रोसिजर चालू आहे. इकडं पाणी काढायची प्रोसिजर चालू आहे. इकडं सुयोग बसला आहे. इकडे बाकी सगळे आहेत मस्तपैकी. आकाशराव आहेत इथं. दर्शनने त्यांची टीम सगळी लावलेली आहे छानपैकी. हे बघा थोडं पाणी घालून ते ढवळायचं पूर्ण आणि त्यातनं जे पाणी आहे ना ते सगळं पूर्ण काढायचं. ते काढून ना ती नंतर फोडणी मारायची, म्हणजे तो खेकड्याचा प्रॉपर रस्सा मिळतो. प्रॉपर म्हणजे प्रॉपर. हे असं गणित असतं छानपैकी. तर बाकीचे जे पेंद आणि हे ते बाकी आहे की नाही ती सगळी इकडं आपल्याला मस्त फ्राय करण्याची प्रोसिजर चालू आहे. हे दादा आपल्याला मस्त बघा फ्राय करतात. दिसते का तुम्हाला कसं आहे बघा. ही पूर्ण खेकडा आहेत मसाल्यामध्ये डीप करून बघा. त्यामध्ये छानपैकी असं नांगा वगैरे सगळं आहे आणि चुलीवर करायची प्रोसिजर चालू आहे. हे दादा करत आहेत. मगाशी आपल्याला सगळं जे पेंद आणि बाकीचं सगळं होतं त्यामध्ये आपण 2-3 त्यात नांगे पण टाकले आणि ती सगळी करण्याची प्रोसिजर हे दादा करत आहेत पूर्ण. त्यात चूल आपल्याला शेगडी मिळाल्या चांगली, त्यामुळं आपल्याला क्वालिटी आपली एक नंबर होणार. गावरान पद्धतीचा खेकडा आपल्याला चाखायला मिळणार आहे मस्त आणि यथेच्छ पद्धतीनं. आता हे शिजवायला टाकले. आता हे सगळं टाकून सगळं झाल्यानंतर की नाही तुम्हाला दाखवतो की बाबा कशा पद्धतीनं होणार आणि काय होणार ते. हे दादा करतायत मस्त छानपैकी. आपल्याला की नाही जेवणाचा आस्वाद पूर्ण सगळं झाल्यानंतर की नाही तुम्हाला खाल्ल्यानंतर आणि सांगतो की बाबा खेकडा कशा पद्धतीनं झाला आणि काय झाला. आणि अशा पद्धतीनं की नाही आमचं मस्तपैकी की नाही खेकडा
मसाला खेकडा तयार झाला आहे. हे बघा कसा आहे, भारी आहे की नाही, यथेच्छ. हो बघा पूर्ण बेंद नांग्या वेंग्या सगळं तयार करून कणी असं बघा चुलीवर. आणि इथं चुलीवर कणी आम्ही एखादा नांगा भाजला या. हो बघा असा चुलीवर आम्ही मस्त नांगा भाजला आहे. आता हा खाऊन तुम्हाला सांगतो कसा असतोय. हो बघा नांगा, बघा नांगा कसा आहे, भारी आहे की नाही. हे नांगा आहे की नाही, भाजून खाण्याची जी मजा आहे ना ती अशी शिजवण्यात नाही. नांगा असा मस्तपणे चुलीवर भाजायचा क्वालिटीमध्ये आणि यथेच्छ दणका द्यायचा. लय भारी लागतोय. 3-4 नांगा टाकल्यात त्यातला एक नांगा काढलाय मी. असं भारी वाटते की नाही नांगा खायला. आता एक गरम आहे बघा, पूर्ण गरम आहे. लय म्हणजे लय भारी आहे. तुम्ही पण कधी असं कधीतरी खेकडा तयार करत असाल तर त्यातले नांगे असतात की नाही, 2-3 नांगे की नाही भाजून खावा, म्हणजे लय भारी वाटते. आता हे भाजलेलं की नाही मस्त असं नांगा आहेत. हे बघा हे नांगा आहेत, त्यातनं हे काढलेलं आहे लॉलीपॉप, पूर्ण लॉलीपॉप. हे बघा अप्रतिम म्हणजे अप्रतिम, विषय नॉट. भाजून काढलो आहे आता, नंतर ना आता फ्राय आणि बाकी सगळं खायचं आहे. पण हे टॉपचा विषय, गावरान पद्धतीचं असं खेकडं त्यात भाजून अप्रतिम मस्त आणि यथेच्छ. सुपप म्हणजे सुपप. मस्त असं खेकडा फ्राय पूर्ण झाला. आता आपली रस्सा करायची प्रोसिजर चालू आहे. त्यासाठी काय केलं, एक भांडे घेतले, त्याला मातीनं पूर्ण हे केले काळं पडू नये म्हणून छानपैकी. ह्यामध्ये की नाही आम्ही खेकड्याचा पूर्ण रस्सा यथेच्छ करायचा, 1 नंबर. मस्त असं खेकड्याचा रस्सा करायचा चालू आहे. आणि तो खेकड्याचा मगाचं जे पाणी काढलं होतं ते सगळं इथं आपण टाकायचं आहे. हे बघा पूर्णपणे का नाही मगाचं जे पाणी होतं का नाही ते सगळं मसाल्यामध्ये टाकून असा रस्सा करायची प्रोसिजर चालू आहे. इथं चुलीवरचा खेकडा. इथं आमच्या आकाशराव मस्तपैकी की नाही रस्सा पूर्ण उकळत आहेत. त्यातला जो घाण आहे की नाही ते सगळं काढायचं काम चालू आहे. हा चुलीवरचा मस्त असं खेकड्याचा रस्सा. हा बघा ते विसतो आहे. क्वालिटी कशी आहे बघा, लय भारी आहे की नाही. पूर्ण असं की नाही खेकड्याचा रस्सा की नाही चुलीवर लय भारी, लय म्हणजे लय भारी. आणि असं सगळं जेवण झाल्यानंतर की नाही मग आमच्या पंक्ती बसायला सुरुवात झाली. पत्रोळ्या आणि ते सगळं करून आम्ही सगळी एकत्र असं सगळीजण एकत्र जेवणाचा आस्वाद घेत होतो. सुरुवात म्हटलं आपण आपलं ताट म्हणजे आपली पत्रोळी तयार करून घ्यावी. आणि त्यामध्ये आम्ही सगळं, काही जणांनी भाकऱ्या आणल्या होत्या, काही जणांनी चपात्या. असं मी पण भाकरी, मस्त खेकड्याचा रस्सा, कांदा लिंबू छानपैकी. क्वालिटी म्हणजे क्वालिटी हो. नांगा बघा की कसा आहे, लय भारी. अहो त्यातला नांगा तर तुम्हाला सांगतो, आणि ते पेंद एवढं भारी लागाल तर अप्रतिम. म्हणजे चव त्याला की नाही प्रॉपर आली होती. आणि रश्श्याची जर क्वालिटी तुम्हाला सांगतो, आय 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 कसला खतरनाक रस्सा झाला होता माहिती आहे काय. सर्दी वर्दी जर झाली असेल की नाही, खेकड्याचा रस्सा खायचा म्हणून पूर्वज सांगत होते. हे खरंच आहे हां. खेकड्याचा रस्सा टॉपचा विषय असतो, खरंच टॉपचा विषय. आणि भाकरी खेकड्याचा रस्सा असा यथेच्छ दणका द्यायचा. आणि सगळं झाल्यानंतर की नाही असा मसाले राईस केला होता,
तो पण लय भारी होता. खतरनाक म्हणजे खतरनाक. मसाला राईस पण की नाही आम्ही त्यावेळेला चुलीवरच केला होता आणि तो मसाला राईस आणि त्यामध्ये असं मस्तपैकी खेकड्याचं पाणी म्हणजे खेकड्याचा रस्सा टाकून की नाही मस्तच वाटालतं. ते पण त्याची क्वालिटी अप्रतिम होती. अप्रतिम म्हणजे अप्रतिम. कसं आहे असं सगळेजण मित्रांसोबत कधी असेल तर पार्टीचा आस्वाद 100% घ्यायचा हो. त्यामुळं कसं आपल्याला एक चांगली खुशी मिळते. हे बघा पेंदं असं पेंदं आधीमध्ये असते की नाही खायचं नांगं खायचं लय भारी म्हणजे लय भारी. हा असा आस्वाद घ्यायचा 100%. आणि मस्तपैकी की नाही शेवटला असं सगळं जे असतात खेकड्याचं ते सगळं बाजूला करून ठेवायचं आणि ताट येत्याच्यापैकी रिकामं करायचं आणि तुम्ही पण असं करायचं.